सो टुडे वी हॅव सॉल्विंग द प्रॅक्टिस सेट 5.2. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 पाहणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर आता दिस प्रॅक्टिस सेट इज बेस्ड ऑन द सॅम्पल पेस अँड नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट्स. आता काय फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय, फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स राईट सॅम्पल स्पेस एस अँड द नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट एन ऑफ एस. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंटला काय लिहितात तुम्ही, नंबर ऑफ एस, नंबर ऑफ इन ब्रॅकेट एस. तर फर्स्ट क्वेश्चन काय, तुम्हाला या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला सॅम्पल पॉईंट सॅम्पल स्पेस काय करायचं, तुम्हाला त्या एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगामधील सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहायचे आहेत. नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स तुम्हाला किती आले ते तुम्हाला इन नंबर्समध्ये सांगायचे. नंतर लेट स्टार्ट. तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारले, वन कॉइन अँड वन डाय आर द थ्रोन सायमल्टेनियसली. आता एक काय केले त्यांनी, एक कॉइन, आता हा कॉइन आहे, हा कॉइन आणि एक डाय. डाय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, ज्यावरती 1 ते 6 नंबर तुमचे असतात. डाय म्हणजे तुमचा फासा. मग आता काय, वन कॉइन आणि वन डाय सायमल्टेनियसली म्हणजे बोथ आर द टॉसिंग द ॲट अ टाइम. म्हणजे दोन्ही काय केले, एका टाइमला ते थ्रोन केले, उडवले, म्हणजे फेकले किंवा थ्रोन केले, उडवले, टॉस्ट केले. नंतर टॉस केल्याच्या नंतर काय तुमचं एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल. आता मला सांगा पॉसिबिलिटी कधी शक्य असते. आता हा कॉइन आहे, हा कॉइन काय आहे, दिस कॉइन आहे, हा कॉइन आहे. या कॉइनला किती बाजू आहेत सांगा बरं. कॉइन म्हणजे तुमचे नाण्याला बाजू किती आहेत, दोनच फक्त. एकदा टॉस केल्याच्या नंतर एक तर हेड पडेल तुमचा किंवा एकदा टेल पडेल. मग आता बघा, आता तुमचं काय, आता समजा आता मी टॉस केल्याच्या नंतर काय पडले तुमचे, टेल पडला. आता टेल पडला आणि त्याचबरोबर आपण सायमल्टेनियसली काय केलं तर डाईस थ्रो केला, म्हणजे डाईस सुद्धा टॉस्ट केलं किंवा रोलिंग करून असं टाकला होता. मग आता काय तुमचं या हेड बरोबर तर तुमचं काय वन काय पडेल, एक तर 1 पडेल, एक तर 2 पडेल, एक तर 3 पडेल किंवा 4, 5, 6. मग टेल बरोबर सुद्धा किती पॉसिबिलिटी आहेत, T1, T2, T3, T4, T5, T6. आणि हेड बरोबर पॉसिबिलिटी किती तुमच्या, समजा हेड पडल्याच्या नंतर पॉसिबिलिटी किती, H1, H2, H3, H4, H5, H6. आता बघा तुमच्या एकूण मग सॅम्पल स्पेस किती आले, तुमच्या पॉसिबिलिटीज किती तुमच्या 12. सॅम्पल पेस इज इक्वल टू, सॅम्पल पेस कशामध्ये लिहितात तुम्हाला माहिती, इन अ कर्ली ब्रॅकेट, राईट डाऊन इन अ कर्ली ब्रॅकेट सॅम्पल पेस. मग आता सॅम्पल पेस कर्ली ब्रॅकेटमध्ये कसं लिहिणार तुम्ही, H1, H2, डॅश T6. मग आता नंबर ऑफ द तुमचे इन कर्ली ब्रॅकेटमध्ये किती एलिमेंट्स, हाऊ मेनी एलिमेंट्स, म्हणजे किती एलिमेंट्स आहेत तुमच्या नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट. जे तुमचे सॅम्पल पॉईंट कर्ली ब्रॅकेटमध्ये तुमचे जे एलिमेंट येतात, तुमचे काय मेंबर्स असतात, प्रत्येक एलिमेंट प्रत्येक मेंबर्सला काय म्हणतात, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट. मग ते कशा डिनोट करतो आपण, एन ऑफ एस. एन ऑफ एस इज इक्वल टू किती येणार आहे, 12. त्या अगोदर काय तुम्ही डिटेल स्टडी केलेली, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये काय सॅम्पल स्पेस म्हणजे काय याची काय केली, डिटेल थिअरी पाहिलेली आहे, सीन दॅट द डिटेल थिअरी. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय तुम्हाला सांगू शकतात का तुम्ही, सॅम्पल स्पेस म्हणजे काय तुमचा इन मराठी काय म्हणतात त्याला, नमुना अवकाश. आता सॅम्पल पेजची डेफिनेशन काय, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. असा संच आहे, त्याच्यात काय शक्यता, जेवढ्या शक्यता आहे तुमचा असा संच आहे, शक्य असणारे सर्व त्याच्यात काय आहेत पॉसिबिलिटीमध्ये येतात. आणि रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल पेस. म्हणजे द सेट ऑफ ऑल द पॉसिबल आउटकम्स ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा काय आपल्याला काय सर्व शक्य असणारे काय सर्व निष्पत्ती म्हणजे सर्व रिझल्ट काय होतात, आउटकम्स होतात. आणि ते रिझल्ट काय एका संचामध्ये लिहिले जातात, म्हणजे सेट्समध्ये लिहिले जातात. त्यालाच काय म्हणतो आपण, सॅम्पल स्पेस. आता बघा सॅम्पल पेस रिप्रेझेंट काय करायला लागणार, रिप्रेझेंटिंग इन अ सिम्बॉल. कोणता सिम्बॉल आहे सॅम्पल पेसला, जी डिनोटेड अँड रिप्रेझेंटेड इन द सिम्बॉल. त्याला काय कॅपिटल लेटर एस अँड ऑल्सो ओमेगा. तुम्ही अँड किंवा ऑर ऑल्सो ओमेगा. आता ओमेगा काय तुमचा, ओमेगा इज द, बघा ओमेगा इज ए ग्रीक लेटर. आता ईच एलिमेंट, आता इथं दिले तुम्हाला, ईच एलिमेंट ऑफ ए सॅम्पल पेस इज कॉल्ड ए सॅम्पल पॉईंट. म्हणजे काय सॅम्पल पेसमधील तुमचे ईच म्हणजे प्रत्येक आणि एव्हरी एलिमेंट्स काय असतात तुमचे सॅम्पल पॉईंट. अँड द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट एस इज डिनोटेड बाय द नंबर ऑफ एस. आता बघा अजून एक पॉईंट आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काय, इफ नंबर ऑफ एस इज फायनाईट. आता इफ म्हणजे काय, जर नंबर ऑफ एस म्हणजे काय तुमची त्यांची संख्या, नंबर ऑफ एस ची संख्या जर फायनाईट आली तर देन दिस सॅम्पल पेस इज सेट टू बी द फायनाईट सॅम्पल पेस. आता हे तुम्ही 9वी मध्ये सुद्धा शिकलेले आहेत, सेट चॅप्टरमध्ये फायनाईट, इनफायनाईट, हे तुम्ही संच आणि अनंत संच. प्रॉब्लेम काय सांगितलं तुम्हाला, राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट. आता वन कॉइन अँड वन डाय आर द थ्रोन सायमल्टेनियसली. आता काय सायमल्टेनियसली म्हणजे सोबत काय केलेत, वन डाय अँड वन कॉइन असे फेकलेत किंवा त्यांना असं टॉस्ट केले. त्यानंतर कोणती पॉसिबिलिटी आहेत तुमच्या, आता या उदाहरणामध्ये आपण एक एक करून डिटेलमध्ये पाहू. आता अगोदर वन कॉइन थ्रोन सोल्युशन, इथं काय तुम्ही सोल्युशन किंवा अँसर. आता वन कॉइन
थ्रोन. आता एक कॉईन फेकल्याच्या नंतर तुम्हाला माहिती किती पॉसिबिलिटी येऊ शकतात. आता पॉसिबिलिटी कधी येतात माहिती तुम्हाला, जर तुम्ही हा कॉईन असा वरती फेकल्याच्या नंतर जेव्हा हा कॉईन काय असतो तुमचा वरती असतो, हवेमध्ये असतो, तेव्हा तुमच्या मनामध्ये शंका येतात ना, एक तर काय पडेल, हेड पडू शकतो, एक तर टेल पडू शकतो. जर हा कॉईन असा खाली पडल्याच्या नंतर काय ही तुमची पॉसिबिलिटी होईल का? दिस इज नॉट ए पॉसिबिलिटी, दिस इज ए रिझल्ट. बरोबर. आता ही छापा पडला, तुमचा हेड पडला, मग तो काय तुमची पॉसिबिलिटी का? तुम्ही म्हणू शकतात का छापा किंवा काटा पडू शकतो? तो ॲक्च्युअली छापा पडलाय. ज्यावेळेस हे हवेमध्ये असतं त्यावेळेस त्या टाईपचे आपण जो डाय आहेत ना, डाय रोलिंग करतो, रोलिंग करून असं फेकतो, त्या टायमाला आपल्याला माहित असतं किती पडणार आहे, 1 ते 7 कोणता नंबर पडेल माहित नसतो. त्याला काय ॲक्च्युअली दिस इज द पॉसिबिलिटीज. आता काय वन कॉईन थ्रो. आता एक कॉईन फेकल्याच्या नंतर तुम्हाला माहिती एक कॉईन तुमचा थ्रोन केल्याच्या नंतर हवेमध्ये टॉस केल्याच्या नंतर काय तुमचं काय येऊ शकतं तुम्हाला माहिती. आता आपल्याला काय सांगितले, सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस काय येईल तुमचं सांगा बरं. सॅम्पल स्पेस, आता तुम्हाला काय 1 कॉइन अँड 1 डाय, त्याच्यामुळे सॅम्पल स्पेस S1 घेऊ आपण. S1 इज इक्वल टू, आता सॅम्पल स्पेस कशामध्ये लिहितात, राईट डाऊन इन ए कर्ली ब्रॅकेट. आता तुम्हाला माहिती. आता मग कोणत्या पॉसिबिलिटी सांगा बरं. एक तर हेड ऑर टेल, एक तर H अँड T, H, T. आता काय नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट, तर किती एलिमेंट आहेत ते आपल्याला नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट मध्ये लिहायचं असतं. मग देअरफॉर नंबर ऑफ S1 इज इक्वल टू 0, 2 आले तुमचं. त्याच प्रकारे आता काय फॉर ए डाय. आता फॉर ए डाय मध्ये काय येणार तुमचं पहा बरं. फॉर ए डाय, आता एक या डायसाठी, आता एक डायसाठी काय तुमचं आता इथं S2 सॅम्पल स्पेस S2 इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 येईल का? नाही, कारण की डायवरती नंबर 1 ते 6 पर्यंतच असतात. आता काय देअरफॉर नंबर ऑफ S2 इज इक्वल टू 0, 6, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट 0, 6. आता दोन्ही आता काय करू आपण सोबत फेकू. दोन्ही सोबत फेकल्यानंतर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली पॉसिबिलिटी किती येऊ शकतात ते. पेन 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. बरोबर. आता काय तुम्ही 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली काय सोबतच काय केले, थ्रोन केले. त्यानंतर तुमचे सॅम्पल पॉईंट किती येणार आहे सांगा बरं. सॅम्पल पॉईंट एक तर छाप्याबरोबर 1 येऊ शकतो, हेड बरोबर 2 येऊ शकतो, H3, H4, H5, H6, आणि त्या टाईपने तुमचं टेल बरोबर T1, T2, T3, T4, T5, T6 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता टोटल किती तुमचे H1, H6 किती 6 आणि T1, T6 किती 6. मग टोटल नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट किती येणार आहेत तुमचे. याला काय म्हणतात एलिमेंट्स किंवा मेंबर्स, आणि त्यालाच काय म्हणतात सॅम्पल पॉईंट. देअरफॉर N ऑफ S इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इज इक्वल टू 12. मग तुमचं उत्तर किती आलं 12. आता त्यामध्ये तुम्हाला काय सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन काय म्हणते 2 डिजिट्स नंबर्स आर फॉर्म. आपल्याला काय 2 अंकी संख्या तयार करायची युजिंग डिजिट्स 2, 3 अँड 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. आता तुम्हाला काय 2 अंकी संख्या तयार करायच्यात, पण कशा संख्या तयार करायच्या 2 अंकी, त्यांचं रिपिटेशन त्या संख्यांचं झालं नाही पाहिजे. मग त्या संख्या दिल्यात तुम्हाला, कोणत्या संख्या डिजिट दिल्यात तुम्हाला 2, 3 अँड 5. आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला विदाउट रिपिटेशन येऊ शकतो आणि विथ रिपिटेशन सुद्धा येऊ शकतो. आता बघा आपण हा क्वेश्चनचं सोल्युशन पाहू. आता काय क्वेश्चन 1 मधील 2. आता 2 डिजिट नंबर, आता इथं लिहा 2 डिजिट्स नंबर, 2 डिजिट number is formed using 2, 3, 5 using digit 2, 3, 5 without काय रिपीटेशन, ए डिजिट. त्या अंकाचं रिपिटेशन न करता तुम्हाला काय 2 अंकी संख्या जेवढ्या होतील तेवढ्या तुम्हाला मेक इट म्हणजे बनवायचं. आता बघा मग नंबर ऑफ सॅम्पल्स पण काय आहे, त्याच्या अगोदर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायला लागणार. आता सॅम्पल स्पेस तुमचं काय इन कर्ली ब्रॅकेट. आता बघा 2, 3, 5 तुम्हाला काय 3 डिजिट्स आहेत. आता याचं काय 2, 3 तुमचं काय 2, 5 25, 3, 2 32, 35, 52 अँड 53. तुमच्या ऑल नंबर ऑफ द पॉसिबिलिटीज किती आहेत तुमच्या विदाउट रिपिटेशन न करता नंबर बनण्याची, तर 6. नंबर ऑफ देअरफॉर नंबर ऑफ S इज इक्वल टू 0, 6. दिस इज अवर आन्सर. आता सेकंड क्वेश्चन पाहू आपण. आता सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय तुम्हाला, एक तुम्हाला
the arrow is rotated and it stops randomly on the disc. Find out on the which color is may stop. आता तुम्हाला काही एक एरो काय करतो रोटेट, तुम्हाला काही एक डिस्क दिली, डिस्क म्हणा किंवा रोटेटिंग व्हील और डिस्क. मग आता काय त्यावरती तुम्हाला काही कलर काय केले, तुम्हाला कलरचे नंबर्स दिलेत, कलरचे बॉक्स दिलेत. समजा आता हे काय तुमच्या ट्रायंगलमध्ये बॉक्स आले. मग आता हे काय आणि त्यामध्ये एक एरो आहे, एरो फिरवल्याच्या नंतर तो एरो कोणत्या कलरवरती स्टॉप होण्याचे चान्सेस आहेत ते तुम्ही सांगायचे. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप, म्हणजे कोणत्या कलरवर तो एरो तुमचा स्टॉप होईल ते तुम्हाला सांगायचे. आता बघा याच्यामध्ये काय सोपं उदाहरण आहे. तुम्हाला काय केलं, नंबर ऑफ द कलर्स दिलेत, म्हणजे तुमचे किती कलर्स आहेत, 1 2 3 4 5 6 कलर दिलेत तुम्हाला. 6 पैकी कोणतेही याच्यावरती एरो स्टॉप होऊ शकतो. रेडवरती, ऑरेंजवरती, येलो, ग्रीन, पर्पल. मग तुमचे काय आहेत, नंबर ऑफ द पॉसिबिलिटीज आर ऑल्सो सॅम्पल पेस. म्हणजे काय तुमचं सॅम्पल पेस सुद्धा काय येणार त्याच्यामध्ये सांगा बरं. 2 मध्ये तुमचं सॅम्पल पेस काय येणार, तुमचे कलरचे नेम. आता इन कर्ली ब्रॅकेट, आता सॅम्पल पेस एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट तुमचे कोणते कलर होते, रेड. तुम्ही कलरचे नाव कसे लिहिले तरी चालतात. रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल. म्हणजे 1 2 3 4 5 6 तुमचे किती आहेत, 6. मग आता काय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येणार आहे तुमचे, देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इज इक्वल टू 6. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते पहा बरं. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. इन द मंथ ऑफ मार्च 2019 find the dates on which the date is a multiple of 5. See the given page of the calendar. तुम्हाला काय वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील काय, वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार. आता 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार किती वेळेस मिळू शकतो याची पॉसिबिलिटी तुम्हाला काय सांगायच्यात. म्हणजे आता बघा मार्च तुम्हाला कॅलेंडरमध्ये दिले, मार्च 2019. आता किती इथे तुम्हाला कॅलेंडर दिले, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आता बघा आता मल्टिपल ऑफ डेट इज अ मल्टिपल ऑफ 5, म्हणजे 5च्या पटीमध्ये. आता 5च्या पटीमध्ये काय येऊ शकते, 5 गुणिले 1, 5 गुणिले किती, 5 इंटू 2 किती, 5च्या पाड्यामध्ये. समजा तुम्ही 5च्या पाड्यामध्ये 5 इंटू 2 10, म्हणजे 5च्या पटीत 10 आलं, 5च्या पटीत 15, 5च्या पटीत 20, 25 अँड 30. मग तुमचे किती नंबर आले एकूण, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट तुमचे किती येणार आहेत, 6. पण तुम्ही उदाहरणार्थ कसं लिहिणार आहेत का, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट तुमचे ॲक्युरेट आहेत, 6 तुम्ही लिहिले. पण तुम्हाला तर कोणते वार येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायची सांगायची. आता कोणते वार येणार आहेत सांगा बरं तुम्ही, कोणते वार येऊ शकतात तुम्ही. आता हे तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल, त्याचे सॅम्पल पॉईंट. आता सॅम्पल पॉईंटची तुम्हाला डेफिनेशन काय सांगितली तुम्ही सांगा बरं. त्याचे द सेट ऑफ ऑल द पॉसिबल आउटकम्स ऑफ ए रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल पेस. जेव्हा तुम्ही एखादा रँडम एक्सपेरिमेंट करतात आणि त्यावेळेस तुम्हाला काय जेवढे शक्यता जेवढे निष्पत्ती तुमचे आउटकम्स होतात आणि आउटकम होणारे तेवढ्या शक्यतेच्या सेटमध्ये लिहिले जातात, त्याला काय म्हणतात, सॅम्पल पॉईंट. मग आता मला सॅम्पल स्पेस म्हणतात. सॅम्पल स्पेस इन अ कर्ली ब्रॅकेट काय येणार तुमचं, 5 तारीख कोणत्या दिवशी होती, थर्सडे, मंडे, ट्यूजडे. मग आता बघा 5 तारीख तुमची काय आली, ट्यूजडेला. मग आता ट्यूजडे काय आहे तुमचं, लेबर इथं TUSDAY. आता 10 तारीख किती तुमची, संडे, ट्यूजडे, संडे. इथे किती 15 कधी आली तुमची, फ्रायडे. 20 कधी, वेनसडे. आणि 25 कधी तुमची, मंडे. अँड तुमची 30 कधी आहे तुमची, सॅटरडे. बरोबर, सॅटरडे. आता तुमची किती पॉसिबिलिटीज आले सांग बरं. नंबर ऑफ द पॉसिबिलिटीज, नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट. आता सॅम्पल पॉईंट इन कर्ली ब्रॅकेट सॅम्पल पॉईंट असतात आणि सॅम्पल प्लस नंबर ऑफ द पॉसिबिलिटीज. मग 1 2 3 4 5 6 म्हणजे तुमचे काय 5च्या पटीमधील तुमच्या मार्च 2019 मधील संख्या किती, तुमच्या वार किती आहेत तुमचे, 6. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इज 06. दिस इज अवर राईट अँसर. आता तुम्ही नंबर 3चा क्वेश्चन पहिला त्या टाईपचे तुम्हाला सेम टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात, फक्त काय डिफरंट थोडे व्हॅल्यू करू शकतात. काय इथं मल्टिपल ऑफ 5 तुम्हाला मल्टिपल ऑफ 6 देऊ शकतात. 6 म्हणल्यानंतर तुम्ही काय मल्टिपल ऑफ 6 म्हणल्यानंतर तुमचं 6 7 12 12 18 24 अँड 30 अँड काय ऑल्सो डिवाइड सुद्धा देऊ शकतात. काय डिवाइड बाय 4 म्हणल्यानंतर काय 4 8 12 16 म्हणजे या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे क्वेश्चन काय सोपं क्वेश्चन आहे कॅलेंडरवरचा. आता फोर्थ क्वेश्चन तुम्हाला काय म्हणते,
form a road safety committee of two from 2 boys B1 B2 and 2 girls G1 G2 complete the following activity to the sample pace. आता हा क्वेश्चन तुम्हाला ऍक्टिव्हिटी टाइप मध्ये दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी टाइप मध्ये दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय बघा बरं, तुम्हाला एक काय रोड सेफ्टी कमिटी तुम्हाला काय करायची, बनवायची. दोघ जणांची रोड सेफ्टी कमिटी बनवायची. त्याच्यामध्ये काय तुम्हाला आता 2 बॉयज दिले तुम्हाला B1 B2 2 गर्ल्स G1 G2. आता हे तुम्हाला दिले. आता बघा इथे तुम्हाला काही कंडिशन दिल्यात, बरोबर आहे का. कमिटी ऑफ 2 बॉयज. आता कमिटी ऑफ 2 बॉयज म्हणल्यानंतर आता बघा हा क्वेश्चन मी आताच एवढ्यात जस्ट हे केलंय. आता कमिटी ऑफ 2 बॉयज, आता 2 बॉयजची आता काय कमिटी त्यांनी किती, दोघ जणांची सांगितले ते. कमिटी ऑफ 2 बॉयज, आता काय 2 बॉयज म्हणजे 2 मुलांची कमिटी त्यांना करायची. आता आपले बॉयज किती दिलेले आहेत, B1 आणि B2. तर आपलं उत्तर किती आहे, पहिल्या पहिल्या तुमच्या काय स्क्वेअरमध्ये काय येणार आहे, रेक्टँगलमध्ये B1 B2. आता कमिटी ऑफ 2 गर्ल्स, आपले 2 गर्ल्स किती तिथं, G1 G2. अँड सी काय दिले तुम्हाला थर्ड वन, द कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. आता काय कमिटी दोघ जणांचीच आहे, काय 2 जणांची कमिटी. आता त्याच्यामध्ये काय एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे काय 1 गर्ल्स अँड 1 बॉईज. आता किती कमिटी बनवू शकतो, किती त्याच्या कमिटी बनवू शकतो सांग बरं, किती चान्स आहेत एका मुलाचे आणि एका मुलीचे बनण्याचे. आता बघा तुम्ही एक तर B1 बरोबर काय G1 येऊ शकतो, काय एक B1 मुलगा आणि G1 मुलगी. त्याचप्रमाणे काय B1 बरोबर G2 सुद्धा येऊ शकते. आता काय B1 G2 B2 G2 आणि B2 G1. आता काय हे चार आपल्याला काय आहेत, त्यांच्या चार काय बनू शकतात, कमिटी बनू शकतात. आता काय तुम्हाला नंतर काय दिले, सॅम्पल स्पेस. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय, ऑल पॉसिबिलिटीज. आता तुम्हाला पुस्तकामध्ये बघा इथं काय दिलेलं तुम्हाला 6 दिले जातात. 6 कोणते पॉसिबिलिटीज तुमच्या बघा, ऑल द पॉसिबिलिटीज, नंबर ऑफ द पॉसिबिलिटीज, बरोबर. आता तुम्ही कमिटी ऑफ द, तुम्ही आता एवढंच लिहू शकता का 1 बॉय अँड 1 गर्ल्स, नाही हे किती 4. ॲडिंग द कमिटी ऑफ 2 बॉयज अँड द कमिटी ऑफ द 2 गर्ल्स, ऑल आर द ॲडिशन ऑफ ऑल द पॉसिबिलिटीज आर पॉसिबल. मग आता बघा काय येणार आहे सॅम्पल स्पेस तुमचा, इथं तुम्ही टोटल तुमचा इथं लिहिलं तुमचं काय, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू इन अ कर्ली ब्रॅकेट B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G2 B2 G1. तुमचे काय सॅम्पल पेस किती आले तुमचे 6. आता तुम्हाला क्वेश्चन दिलेलं नाही पण मी क्वेश्चन विचारतो तुम्हाला. आता नंबर ऑफ द सॅम्पल पॉईंट किती येणार आहेत, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इज इक्वल टू 0 6. बघा अशा तऱ्हेने आपल्याला काय कंप्लीट द प्रॅक्टिस सेट 5.2.